एसपीएनच्या माध्यमातून शुभमजी पाध्ये यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा. वेडी ग्रामस्थांचं तेवढंच मोठं योगदान, सर्व क्रिकेटर्सचं मंडळी परिवार असं खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी लाभलंय. तिसरं पर्व आहे या स्पर्धेचं. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. आज पावसाने थोडीशी विश्रांती घेतली, तळी मारली, परंतु तरी देखील अपेक्षा आहे हलक्याशा मगाशी पावसाच्या सरी आल्या. चांगलं असं वातावरण क्रिकेट या खेळासाठी पोषक असं वातावरण. डोंगराच्या अगदी कुशीत वसलेलं हे क्रीडांगण, हिरवळयुक्त असं हे मैदान, ज्या मैदानावर सातत्याने वेगवेगळे विक्रम होत आलेले आहेत. मनाचे राजे वेडी या संघाने नुकताच एक रोमहर्षक सामना जिंकला. प्रेक्षकांची मनं त्यांनी जिंकलीत. आता पाहूया या मॅचमध्ये विजेता संघ कोणता. अमरदीप स्टार जलसार विरुद्ध चिखलपाडा. पिंकेश आणि गणेश ही सलामीची जोडी मैदानामध्ये. पिंकेश असेल स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला गणेश. पहिलं षटक हार्दिक गोलंदाजीसाठी. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये, डीपमध्ये, लॉंग लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, काउ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि स्वीपर कव्हर. पहिला बॉल लॉफ्ट केलाय, उडवलाय. स्क्वेअर लेगचा फिल्डर डीपमध्ये जज करतोय, त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय सीमारेषा पलीकडे. पिंकेशच्या बॅटमधून पहिला षटकार. बॅटमधून चांगलं टायमिंग. स्क्वेअर लेगला फक्त दिशा दिली, प्युअर टायमिंग. सुंदर असा मिलाफ बॅट आणि बॉल मधला. 6 धावांनी खातं उघडले पिंकेशने स्वतःचं, टीमचं. अमरदीप स्टार जलसार कडून खेळत असताना सुरुवात चांगली आहे. बेल बिगन इज हाफ डन. सुरुवात चांगली झाली आहे. शेवट कसा राहील या डावाचा, परंतु दबाव नक्की असेल हार्दिकवर. पहिल्या बॉलवर षटकार आलाय, दुसरा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकावा लागेल. हार्दिक गोलंदाजीसाठी, समोर पिंकेश. बॅटची कडा घेतली, फ्लाय स्लिप मधून मागे निघतोय बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. नक्कीच 3 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या 7. क्षेत्ररक्षक महत्वाचा दुवा राहिला आतापर्यंतच्या खेळामध्ये. ग्रामीण गटातील खेळाडू मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळालेत या क्रीडांगणावर. काही झेल सुटलेत, त्याच्यामध्ये शंका नाहीये, परंतु खुल्या गटातील महासंग्राम देखील रंगणार आहे. रविवारचा दिवस, शेवटचा दिवस 16 तारखेमध्ये चर्चा होईल या स्पर्धेची. यावेळेला बॉल हवेत खेळलाय, फटका हवेत आहे. टायमिंग इथे प्रॉपर आणि स्क्वेअर लेगला फटका. गणेशच्या बॅटमधून षटकार. दोन्ही सलामीवीरांनी आपलं खातं षटकाराने उघडलंय. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर हार्दिक थोडासा महागडा ठरल्यानंतर आता 13. त्याच्यावरून इरादे स्पष्ट आहेत, इंटेंट स्पष्ट आहे, हेतू तो पॉझिटिव्ह आहे की मोठी फटके मारणार, आक्रमण करणार. टॉस जरी जिंकला असेल टीम चिखलपाडाने, तरी मात्र हवी सध्या जलसारचा संघ. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 षटकार खर्च केलेत गोलंदाज हार्दिकने. हा बॉल दबावात टाकलाय, थोडासा बाहेर. अंपायरचा इशारा येतोय. हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये जाईल. अमांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर. टीमची धावसंख्या वाढते. धावा झालेल्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 14. इव्हेंट एक्सप्रेसवर या स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्ही पाहताय. विपुल पांडुलकर आणि त्यांची संपूर्ण टीम. चांगलं टेलिकास्ट. यावेळेला बॉल हवेत आहे, मिस टाइम होतोय, फटका हवेत आहे. स्वतः गोलंदाज धावतोय डीपमध्ये, मागे धावत जात असताना एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज गणेशचा खेळ संपलाय. पहिली विकेट गमावली आहे अमरदीप स्टार जलसारने. ची स्पर्धा एक मानाची
स्वाभिमानाची अभिमानाची स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे शुभमजी पाध्ये यांच्या माध्यमातून. 5 पारितोषिक आहेत. 1,00,000 प्रथम, द्वितीय 50,000, तृतीय 25,000, चतुर्थ 25,000 आणि 5वं क्रमांकाचं पारितोषिक हे 20,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफीज. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये देखील एवढ्या भव्य दिव्य ट्रॉफीज नसतात त्या पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. बॅकफुटला जात असताना कट केल्या दिवेशने बॅकवर्ड पॉईंटमध्ये. बॉल आता मात्र जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावा मिळतील. चांगला कट शॉट, चांगला स्क्वेअर कट इथे पाहायला मिळाला दिवेशकडून. एक 2 सलामीवीर दोघांनी षटकार मारले. दिवेश मैदानामध्ये गेला, त्याच्या बॅटमधून चौकार आला. टीमची धावसंख्या पहिलं षटक सुरू असताना 18 धावा, 18. म्हणजेच प्रत्येक खेळाडू एका वेगळ्या हेतूने मैदानामध्ये उतरलाय की आक्रमक भूमिकेमध्ये आम्ही असू, आक्रमकच खेळ करणार आणि तसा खेळ सध्या सुरू आहे अमरदीप स्टार जलसारचा. चिखलपाडाच्या विरुद्ध खेळत असताना पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. यावेळेला बॅटची कडा तर घेतलेली नाहीये. अपील केली, त्याच्यानंतर आपसुकच बॉल गेला विकेट कीपरकडे आणि हात गेले डोक्यावर गोलंदाजाचे आणि विकेट कीपरचे, कारण त्यांना माहिती होतं इथे कुठलीच कडा घेतलेली नाहीये. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक फलंदाज बाद. टीमची धावसंख्या 18. टीम अमरदीप स्टार जलसार. पहिलं षटक संपलंय. जयेश आलाय सेकंड ओव्हरमध्ये. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. पिंकेश सध्या स्ट्रायकिंग एंडला आउट झालाय फलंदाज गणेश. एक षटकार मारल्यानंतर पिंकेशने देखील पहिल्याच बॉलवर एक षटकार मारला होता नॉन स्ट्रायकिंग एंडला. दिवेश खेळतोय. जयेशचं हे दुसरं षटक टीमकडून. यावेळेला बॅकफुटला जात असताना चांगला कट केला डीपमध्ये. स्वीपर कव्हरचं खराब क्षेत्ररक्षण. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. क्षेत्ररक्षक पुढे गेला. बॉल त्याच्या मागे जाऊन पडला आणि ते चौकार मिळवलेला आहे. या लेवलला या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला असं क्षेत्ररक्षण करून चालणार नाहीये. त्याचमुळे लगेच बदली झाली खेळाडूची, कारण महत्वाचं आहे. पिंकेश सारख्या फलंदाजाचा तुम्ही झेल सोडलाय. झेल सुटल्यानंतर 4 धावा खर्च केल्यात. दबाव येतो गोलंदाजावर. जयेशने चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली, संधी निर्माण करून दिली होती आणि पहिल्या वर्षी याच गोलंदाजाने सुमित ढेकले सारख्या फलंदाजाच्या विरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. त्याच्यामुळे चर्चेमधला खेळाडू आहे जयेश. पुढचा बॉल घेऊन बॅटची कडा घेतली. यावेळेला विकेट कीपर पासून थोडासा बॉल पुढे पडलाय. चांगला प्रयत्न यष्टीरक्षकाचा आहे. 1 धाव इथे मिळताना दिसेल. आणि या परिसरामध्ये चांगले क्रिकेटर आहेत, चांगलं क्रिकेट खेळलं जातं. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा हंगाम सुरू झालाय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेने देखील आता काट टाकली आहे. प्रत्येक गावोगावी आता सिमेंटच्या विकेट म्हणजेच काय खेळपट्ट्या बनवायला सुरुवात करण्यात आलेली आहे. प्रत्येक गावामध्ये आता सिमेंटचे ट्रॅक आहेत, तिथे क्रिकेट खेळलं जात आहे. कमी गतीने टाकलेला बॉल. पुन्हा एकदा जयेश छाप सोडत असताना सरळ जातोय बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. आणि ज्यावेळेला असे सिमेंटचे ट्रॅक बनवले गेले तिथे खेळपट्टीवर चांगला सराव आता सर्वच खेळाडू करताना दिसत आहेत. मोठमोठ्या संघाच्या विरुद्ध चांगल्या टक्कर देताना दिसत आहेत.
पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये या बॉलवर थोडासा वेग होता. शॉट ऑफ गुडलेनचा चांगला वापर, आर्मचा चांगला वापर करत असताना चांगल्या टप्प्यावर हातोळतोय गोलंदाजी. षटक क्रमांक दुसरं चालू असताना टीमची धावसंख्या 23. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातला शिल्लक. 5 धावांचे षटक. शेवटचा बॉल थोडासा ओव्हरपिच होता. इन टू द स्लॉट, इट्स आउट ऑफ द प्लॉट. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. एसपी बॉईज ट्रॉफीमध्ये जिथे आज स्पर्धेचा दुसरा दिवस, ग्रामीण गटातील महासंग्राम रंगतोय. 10 संघ आज देखील आपलं नशीब आजमावत आहेत. तत्पूर्वी 5वा सामना तुमच्या भेटीला आलाय. 5व्या सामन्यामध्ये दुसरं षटक जे टाकलं जयेशने ते चांगलं होतं, परंतु शेवटचा बॉल स्लॉटमध्ये टाकला, थोडासा पुढे टाकला, स्लाइटली ओव्हर पिच, आणि त्याच्यावर तुटून पडला फलंदाज दिवेश. डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑनला त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. नवीन गोलंदाज ओव्हर नंबर 3 मध्ये राहुल, आणि त्याच्यासमोर पिंकेश. पहिलाच बॉल हुक केलाय पिंकेशने, बॉलला पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. हा धावा. दुसरा बॉल देखील तोच रिझल्ट, तोच बॉल. आखू टप्प्यावर गोलंदाजी करू शकत नाही आता. लॉंग लेगला हा हुक शॉट आणि आणखीन एक मोठा षटकार. विशेष म्हणजे हँड अँड आय कॉर्डिनेशन खूप चांगलं आहे. लवकर पोझिशन मध्ये येतोय. शॉर्ट बॉलवर तुटून पडला, डोळे विस्पारले गेले त्याचे ज्यावेळेला 2 शॉर्ट बॉल त्याच्या बॅटच्या रडारमध्ये आले. दोन्ही फटक्यांवर चांगलं टायमिंग, चांगलं डिस्टन्स त्याने पार केले. चांगला पल्ला गाठला या बॉलने. सलग 2 बॉलवर 2 षटकार. महागड षटक राहुलचं. टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने 41. कमी गतीने टाकलेला बॉल, बॅटची मागची कडा घेतली, बॉल मागे चाललाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे ज्याने झेल सोडला होता पिंकेशचा. तो झेल आता खूपच महागडा ठरतोय. टीमची धावसंख्या 42. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 70च्या आसपास धावसंख्या उभारावी लागेल या स्पर्धेमध्ये. मागचा सामना शेवटच्या बॉलपर्यंत रंगला. शेवटी मनाचे राजे वेडी या संघाने पराभूत केलं माकुंसार या टीमला. भार्गव इलेव्हनला यावेळेला दिवेशला बीट करणारा बॉल. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी. इथे डॉट बॉल येतोय. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल. चिखलपाडा या संघाच्या माध्यमातून विचार केला तर टॉस जिंकलाय, गोलंदाजी तुम्ही निवडली. षटक मात्र जयेशचं खूप चांगलं होतं. त्याने 11 धावा खर्च केल्या सेकंड ओव्हरमध्ये. हा बॉल देखील आखू टप्प्याचा होता. मागे जातोय फ्लाय स्लिपमध्ये. शॉर्ट थर्ड मॅनला बॉल अडवला जाईल. तोपर्यंत बायच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. एक्स्ट्रा बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आता 43. बॅटर रिव्ह्यू घेऊ शकत नाही हे लक्षात घ्या. अंपायरला जर वाटलं तरच ते तिसऱ्या पंचांची मदत घेऊ शकतात. अन्यथा अंपायर डिसिजन विल बी फायनल. डू नॉट आर्ग्युमेंट विथ अंपायर. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. अखेर या ओव्हरमध्ये 2 निर्धाव चेंडू आले, 2 षटकार आले, 2 सिंगल आले. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43 धावा. 43. लॉस ऑफ 2 विकेट.
राहिले खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर चांगल्या लेवलचे पंच या स्पर्धेमध्ये आपल्याला लाभले. जे पी पॅनलच्या माध्यमातून पंचांची भूमिका पार पाडली जाते. व्हॉइस ऑफ पालघर यांचा आवाज सातत्याने तुम्ही ऐकताय, प्रभूजी शेडगे. आणि त्यांच्याच बरोबरीला आहेत याच परिसरातील आणखीन एक नामांकित समालोचक प्रशांतजी आदवडे. आणि त्यांच्या आवाजाने मंत्रमुग्ध ही स्पर्धा तुम्ही ऐकताय, अनुभवताय. आणि तेवढंच दैदिप्यमान असं आयोजन इव्हेंट एक्सप्रेसच्या माध्यमातून टेलिकास्ट, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, अगदी निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे वेडीचं क्रीडांगण, त्याची चर्चा होते या 5 दिवसामध्ये फक्त पावसाळी क्रिकेटची. दुसरा बॉल देखील फुलर लेनचा हेलिकॉप्टर उडवलाय. डीपमध्ये फिल्डर आहे, बॉल ट्रॅव्हल करेल, डिस्टन्स चांगलं मिळतंय, बॉल सीमा पार, दिवेशच्या पॅटमधून येतोय, दुसरा षटकार. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर संघ जलसार. ह्या वेळेला थोडीशी गती काढली, कटरचा चांगला वापर केला, पडल्यानंतर थोडासा बीट करून बॉल गेला विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल टाकलाय जयेशने. ही खासियत आहे गोलंदाजाची, डॉट बॉल चांगले टाकतो, टप्पा चांगला ठेवतो. विशेष म्हणजे फलंदाजाचा जो पवित्र आहे तो लवकर ओळखतो, एक्झॅक्ट त्याला कुठे मारायचं आहे, त्याच्या पट्ट्यात बॉल येता कामा आहे, याची दखल तो घेतो. यावेळेला वेगाने टाकलेला बॉल डीपमध्ये स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या बरोबर मध्ये खेळलेला फटका, 1 धाव मिळेल. दिवेशच्या बॅटमधून ही सिंगल अर्धशतक पूर्ण. 50 अप अमरदीप स्टार जलसार. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावर असताना मंगेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. सलग 3 षटकार जर मारले तर पिंकेशने. यावेळेला बोल्ड होतोय आणि इथे मात्र फलंदाज बाद. तिसरी विकेट गमवली आहे अमरदीप स्टार जलसारने. जयेशने मात्र पुनरागमन केलंय. ज्या जयेशच्या गोलंदाजीवर पिंकेशचा झेल सोडला होता त्याने नंतर आक्रमण केलं, परंतु चांगलं कमबॅक. इथे जयेशचा फलंदाज आउट. पिंकेश. मुकेश पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे. सलग 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे या ओव्हरचा आणि समोर त्याच्या जयेशच आहे, एक चांगला गोलंदाज. ज्या गोलंदाजाच्या नावाची चर्चा झाली, ज्या गोलंदाजाचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून आणि ट्रेंडिंगमध्ये असतो ज्यावेळेला ही स्पर्धा येते समोर. आणि याही हंगामामध्ये आपण पाहतोय कालच्या दिवसातला खेळ संपला. मथाने संघ सुपर 5 मध्ये दाखल झालाय. मागच्याच वर्षी आपण पाहिलं अंतिम सामन्यामध्ये धडक मारलेला संघ होता आणि त्यांनी खुल्या गटातील संघाला पराभूत केलं. मंगलमूर्ती या संघाने खुल्या गटातील टीमला हरवलं आणि त्याच्यानंतर मथाने संघाने मंगलमूर्ती संघाला पराभूत केलं. हा देखील एक इतिहास राहिला मागच्या वर्षीच्या स्पर्धेचा. त्याच्यामुळे चर्चा झाली भरपूर या स्पर्धेची. असं म्हणतात की खुल्या गटातील खेळाडू चांगलं क्रिकेट खेळतात, परंतु असं नाही आहे. एस पी बॉईज स्पर्धेमध्ये जर तुम्ही आलात, इथल्या ग्रामीण क्रिकेटचा तडका आणि त्याचा तडाका मागील हंगामामध्ये खुल्या गटातील टीमला देखील बसलाय. हे फक्त मागील हंगामात झालेलं नाहीये, त्याच्या अगोदरच्या हंगामात देखील झालं. ती देखील व्हिडिओ प्रचंड व्हायरल टेनिस क्रिकेटच्या जगतात राहिली. ओपन संघाला जलसार संघाने पराभूत केलं होतं आणि जलसार संघाला त्याच्यानंतर कोरे संघाने पराभूत केलं होतं पहिल्या हंगामाचा जर आपण विचार केला तर या गोष्टी घडलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. त्याच्यामुळे याही वर्षी काहीसं तसंच चित्र पाहायला मिळेल का? गोलंदाजीसाठी आलाय ओव्हर नंबर 5 मध्ये अंकुश. पहिला बॉल चांगला होता, फुलर लेनचा क्षेत्ररक्षक आहे, दिवेशचा झेल पकडला जाईल, फलंदाज दिवेश आउट.
सहर्ष स्वागत आपलं सर्वांचं. आणखी एक विकेट इथे गमावली आहे. सेट बॅटर दिवेश देखील परतलाय. त्याच्याही बॅटमधून धावा येत होत्या, परंतु सध्या आपण पाहतोय गाडी थोडीशी अडकली आहे. 50च धावा फलकावर लागल्या. त्या 50 धावा यापूर्वी देखील फलकावर लागल्या होत्या आणि मागील 5 बॉलमध्ये फक्त 1 धाव करू शकलेला आहे संघ मैदानामध्ये खेळत असताना. अमरदीप स्टार जलसार मागच्या 5 बॉलवरची कहाणी मात्र चिखलपाडा टीमकडून राहिली आहे. श्रीकांत भोईर चिखलपाडा यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. श्रीकांतजी भोईर. आणखीन एक फलंदाज बाद, क्लीन बोल्ड. अंकुशने मगाशी झेल सोडला, परंतु इथे पहा ज्या पद्धतीने अर्षदीपने स्टंप तोडले होते IPL मध्ये, काहीसं तसंच चित्र. हा स्टंप तोड गोलंदाजी करत असताना अंकुश. फलंदाज बाद. प्रमोदजी शेडगे, वॉइस ऑफ पालघर, मंगेश पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे. हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल अंकुश या गोलंदाजासाठी ऑन हॅट्रिक. तिसरी विकेट मिळेल का? बॉल हवेत आहे, धावावं लागेल अंकुशला, परंतु नाही. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे ऍड होतील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न सुरू आहे आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज आता होईल रनआउट, धाव बाद. परेश होतोय रनआउट. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये जाईल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आता 52. नवीन फलंदाज आहे हेमंत. 52 धावा. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 3 बॉलमध्ये सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागेल. जिथे आपण मगाशी देखील चर्चा करत होतो 55-60च्या वर धावा करणं गरजेचं आहे या स्पर्धेमध्ये, परंतु कमबॅक चांगलं झालंय जयेशचं आणि त्याच्यानंतर अंकुशचं. अंकुश मगाशी फिल्डिंग पाहिल्यानंतर असं वाटत नव्हतं की हा खेळाडू तितकंसं योगदान दिलं, परंतु गोलंदाजी भन्नाट केली आहे. 2 विकेट घेतल्यात. आणखीन एक वेगवान बॉल आणि त्याला वेगवान प्रत्युत्तर स्क्वेअर लेगला येतोय, बरोबर कॅमेरामॅनच्या दिशेने ठोकलेला षटकार. ओपन नावाने देखील हा खेळाडू प्रसिद्ध आहे, परंतु ज्या पद्धतीने वेगावर स्वार झाला तेवढंच प्रत्युत्तर चांगलं दिलं. यावेळेला षटकार मारलाय फलंदाज जयेशने. या बॉलवर मात्र पुनरागमन करत असताना योग्य टप्प्यावर गोलंदाजी अंकुशची. डॉट बॉल आलाय. या ओव्हरमध्ये एक षटकार आला, एक डबल आली. 8 धावा खर्च केल्यात त्याने. चांगली गोलंदाजी डेथ ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल शिल्लक असेल या ओव्हरचा. शेवटच्या बॉलवर बॅटची वरची कडा, फाईन लेग थोडासा डीप आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न चाललाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला, गोलंदाज एंडला कोणीच नाहीये. 3 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. 4थ्या धावेचा प्रयत्न आता इथे होताना दिसेल. आणि आता विकेट किपर एंडला बॉल आणलाय, नॉन स्ट्रायकिंग एंडला बॉल फेकलाय आणि आता अखेर फलंदाज बाद. म्हणजेच 3 धावा मिळतील. 3 धावाने हे षटक देखील संपलंय. पहिला डाव देखील संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 61-62 धावा करायच्या चिखलपाडा टीमला सामना जिंकण्यासाठी. 62 टू विन. रावली, रुआन 11, बाप्पा मोरिया, विठ्ठलवाडी, मनाचे राजे वेडी या 4ही टीमच्या कर्णधारांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. ड्रॉ केला जाणार आहे. दांडा खाडी, सरावली, रुआन 11, बाप्पा मोरिया, विठ्ठलवाडी, मनाचे राजे वेडी या 4ही टीमच्या कर्णधारांनी लवकरात लवकर एसपी बॉईज रबर बॉल ट्रॉफी म्हणजे पालघरचा वर्ल्ड कप नेक्स्ट लेवल आणि त्यांचे सर्वात शुभम भाऊ या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. असंच मोठ्या मोठ्या मॅच भरवा, मचवा आणि कधीतरी आम्ही पण येऊ तिकडे भेटायला, मजा करू. हम 25 एसपी बॉईज रबर बॉल ट्रॉफी म्हणजे पालघरचा वर्ल्ड कप नेक्स्ट लेवल
आणि त्यांचे सर्व शुभम भाऊ या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. असंच मोठ्या मोठ्या मॅच भरवा, मचवा आणि कधीतरी आम्ही पण येऊ तिकडे भेटायला, मजा करू. हम 25 SP बॉईज रबर बॉल ट्रॉफी म्हणजेच पालघरचा वर्ल्ड कप नेक्स्ट लेवल आणि त्यांचे सर्व शुभम भाऊ या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. असंच मोठ्या मोठ्या मॅच भरवा, मचवा आणि कधीतरी आम्ही पण येऊ तिकडे भेटायला, मजा करू. हम 25 SP बॉईज रबर बॉल ट्रॉफी म्हणजेच पालघरचा वर्ल्ड कप नेक्स्ट लेवल आणि त्यांचे सर्व शुभम भाऊ या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. असंच मोठ्या मोठ्या मॅच भरवा, मचवा आणि कधीतरी आम्ही पण येऊ तिकडे भेटायला, मजा करू. हम 25 SP बॉईज रबर बॉल ट्रॉफी म्हणजेच पालघरचा वर्ल्ड कप नेक्स्ट लेवल आणि त्यांचे सर्व शुभम भाऊ या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. असंच मोठ्या मोठ्या मॅच भरवा, मचवा आणि कधीतरी आम्ही पण येऊ तिकडे भेटायला, मजा करू. हम 25 SP बॉईज रबर बॉल ट्रॉफी म्हणजेच पालघरचा वर्ल्ड कप नेक्स्ट लेवल आणि त्यांचे सर्व शुभम भाऊ या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. असंच मोठ्या मोठ्या मॅच भरवा, मचवा आणि कधीतरी आम्ही पण येऊ तिकडे भेटायला, मजा करू. हम 25 SP बॉईज रबर बॉल ट्रॉफी म्हणजेच पालघरचा वर्ल्ड कप नेक्स्ट लेवल आणि त्यांचे सर्व शुभम भाऊ या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. असंच मोठ्या मोठ्या मॅच भरवा, मचवा आणि कधीतरी आम्ही पण येऊ तिकडे भेटायला, मजा करू. हम 25 SP बॉईज रबर बॉल ट्रॉफी म्हणजेच पालघरचा वर्ल्ड कप नेक्स्ट लेवल आणि त्यांचे सर्व शुभम भाऊ या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. असंच मोठ्या मोठ्या मॅच भरवा, मचवा आणि कधीतरी आम्ही पण येऊ तिकडे भेटायला, मजा करू. हम 25 SP बॉईज रबर बॉल ट्रॉफी म्हणजेच पालघरचा वर्ल्ड कप नेक्स्ट लेवल आणि त्यांचे सर्व शुभम भाऊ या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. असंच मोठ्या मोठ्या मॅच भरवा, मचवा आणि कधीतरी आम्ही पण येऊ तिकडे भेटायला, मजा करू. हम 25 SP बॉईज रबर बॉल ट्रॉफी म्हणजेच पालघरचा वर्ल्ड कप नेक्स्ट लेवल आणि त्यांचे सर्व शुभम भाऊ या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. असंच मोठ्या मोठ्या मॅच भरवा, मचवा आणि कधीतरी आम्ही पण येऊ तिकडे भेटायला, मजा करू. हम 25 SP बॉईज रबर बॉल ट्रॉफी म्हणजेच पालघरचा वर्ल्ड कप नेक्स्ट लेवल आणि त्यांचे सर्व शुभम भाऊ या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. असंच मोठ्या मोठ्या मॅच भरवा, मचवा आणि कधीतरी आम्ही पण येऊ तिकडे भेटायला, मजा करू. हम 25 SP बॉईज रबर बॉल ट्रॉफी म्हणजेच पालघरचा वर्ल्ड कप नेक्स्ट लेवल आणि त्यांचे सर्व शुभम भाऊ या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. असंच मोठ्या मोठ्या मॅच भरवा, मचवा आणि कधीतरी आम्ही पण येऊ तिकडे भेटायला, मजा करू. हम 25 SP बॉईज रबर बॉल ट्रॉफी म्हणजेच पालघरचा वर्ल्ड कप नेक्स्ट लेवल आणि त्यांचे सर्व शुभम भाऊ या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. असंच मोठ्या मोठ्या मॅच भरवा, मचवा आणि कधीतरी आम्ही पण येऊ तिकडे भेटायला, मजा करू. हम 25 SP बॉईज रबर बॉल ट्रॉफी म्हणजेच पालघरचा वर्ल्ड कप नेक्स्ट लेवल आणि त्यांचे सर्व शुभम भाऊ या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. असंच मोठ्या मोठ्या मॅच भरवा, मचवा आणि कधीतरी आम्ही पण येऊ तिकडे भेटायला, मजा करू. हम 25 इथे निलेश पाध्ये असतील, प्रकाश पाध्ये असतील, शुभम पाध्ये, चैतन्य असेल, सर्व टीम आपण हा संपूर्ण परिवार या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून जोडला गेलेला आहे. आयोजक म्हणून निश्चितच प्रत्येकाची काळजी ते घेत आहेत. चैतन्याला मी या ठिकाणी पाहतोय. चैतन्य प्रत्येक या ठिकाणी स्कोरर असेल, समालोचक असेल, अंपायर असेल, त्याची योग्य काळजी या ठिकाणी घेतली जाते आहे. जास्त वेळ झाला आहे मैदानावरती, एवढा वेळ जाऊन देऊ नका प्लीज. आता घड्याळात बरोबर 2:53 झालेले आहेत, त्यामुळे वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल आपल्या कोड्यातलं पहिलं षटक टाकण्याकरता परेश आणि खेळण्याची जबाबदारी असेल बॅटर मैदानावरती आहे जयेश, जो एक हुकमाचा एक अतिशय सुंदर कामगिरी. SP बॉयज बेडी प्रेझेंट SP बॉयज ट्रॉफी 2023 क्रिकेटचा महासंग्राम और फील्डिंग की जमावट के इस वक्त थर्ड मैन उसके साथ अगर देखें तो खिलाड़ी पॉइंट पर बॉडी लाइन पर स्टक कवर एक लॉन्ग ऑन बॉडी लाइन की तरफ है. काउ कॉर्नर मिड विकेट डीप स्क्वायर लेकर फाइन लेग और फैली हुई फील्ड है. कोई सब खिलाड़ी जो है ना सिंगल रोकने के लिए नहीं है. स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज जयेश सामना करेंगे परेश का. पहली गेंद पर प्रहार किया गया, खिलाड़ी बॉडी पर तैनात है, एक हाथ से कैच लपकने की कोशिश. ऑन साइड पर एक बड़ा स्ट्रोक पुल किया था, ऑन साइड पर
डीप मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात थे, इन्होंने कैच छोड़ा है। हेमंत ने कैच छोड़ा है। कैच छूटा, मुकद्दर रूटा और क्या सपना भी टूटा, सपना टूटा या एक बार फिर आने वाला समय बताएगा। ये ओवर होने के बाद ड्रॉ होने वाला है। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करे परेश, जीतने के लिए 62 रनों की जरूरत है। अमरदीप का स्टार जलचार बनाम चिकल पड़ा, ये बहुत ही तगड़ा मुकाबला बीच मैदान पर चल रहा है। हल्की सी बूंदाबांदी बीच मैदान पर शुरू हो चुकी है। ऑन साइड पर गेंद को खेलना चाहते थे, टप्पा बहुत ही अच्छा था। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है, चकमा देते हुए गेंद चले गए। विकेट कीपर के दस्तानों की तरफ रन बनाने का कोई अवसर नहीं है। स्वप्निल जिन्होंने खाता निकोला इस पक्ष स्ट्राइक रेन पर हैं। दोबारा उसी तरह का स्ट्रोक खेलने की कोशिश, सुंदर गेंदबाजी कर रहे हैं। लेन बहुत बढ़िया, लाइन बहुत बढ़िया, दिशा पर कंट्रोल है। देखिए विकेट प्राप्त करने के लिए बिल्कुल सामने वाले के मन में आशंका के बीज बोना बहुत जरूरी होता है। बैकफुट चले गए, ऑन साइड पर खेल दिया, रोल किया बॉडी को और बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, 6 रन, कड़क शॉट, छक्का दबा। इथे आपण बघितलं तर पहिला मॅच, दुसऱ्या भरीतला पहिला मॅच अतिशय महत्त्वाचा असेल साई स्पोर्ट्स सरावली आणि त्याचबरोबर आई भवानी दांडाकडे या दोन संघ दरम्यान। दुसरा मॅच रोहन 11 बाप्पा मोरिया वर्सेस विजयी संघ आणि एका संघाला बाय मिळालेली आहे आणि तो संघ आहे मनाचे राजे वेडी संघाला बाय मिळालेली आहे। या बला चांगला फटका, सुरेख फटका, चांगलं टायमिंग, दर्जेदार फटका, चेंडू जाईल सीमारेषा पार, आकाशाला गवत निघालणारा षटकार, वाह काय फटका खेळलाय। सुरुवात अतिशय खराब होती, सुरुवात चांगली नव्हती, त्यानंतर मात्र आता परेशच्या या गोलंदाजीवरती तुटून पडलाय स्वप्नील। 2 षटकार त्याच्या बॅटमधनं। श्रीकांत पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। पंच म्हणून एक नामवंत पंच, त्यांनी त्यांची कारकिर्दीची सुरुवात एक खेळाडू म्हणून केली, त्यानंतर या ठिकाणी आपण बघितलं तर ट्रॉफीसाठी देखील सहकार्य केलंय। SP बॉयज ट्रॉफीसाठी सातत्यानं ही सुंदर स्पर्धा पार पडावी, यशस्वी व्हावी याकरता मनोमन ज्यांची प्रबळ इच्छा असते, सहकार्य असतं। श्रीकांत भोईर यावेळेला आमच्या व्यासपीठावरती अर्थात कॉम्बॉक्समध्ये सज्ज आहेत। आपलं स्वागत आहे, वेलकम। बरेश यावेळेला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु मिस्टर स्ट्रोक, चेंडू विसावलाय परेशच्या हातामध्ये। पहिला धक्का स्वप्नच्या रूपानं, फलंदाज बाद। वेडी प्रेजेंट SP बॉयज ट्रॉफी 2023 और हार्दिक नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं और जगह लेंगे स्वप्निल की, जिन्होंने बनाए 12 रन 2 छक्कों की मदद से। जयेश 1 पर खेल रहे हैं और नंबर 3 पर जो विराट कोहली का नंबर है, राहुल द्रविड़ का नंबर है, रिकी पॉन्टिंग का नंबर है, महान बल्लेबाजों का नंबर है और इसी नंबर पर बहुत ज़्यादा रन भी बने हैं। मौका मिलेगा हार्दिक को इस वक्त नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए। पहले ओवर का खेल, रन संख्या कुल मिलाकर 13 रन। आइए कुंदन को सुनते हैं। इस वक्त कुंदन एक बार फिर मैच की तरफ। हेमंत अपनी बॉलिंग मार्क पर तैयार है, जिन्होंने बिल्कुल एक कैच छोड़ा था, मौका बिल्कुल था, बहुत अच्छा अवसर था लेकिन उसका फायदा नहीं उठा पाया। हेमंत तैयार लंबे रनअप के साथ, बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, हवा में गेंद, विकेट कीपर गेंद के नीचे और ये कैच छोड़ दिया। पहले हेमंत ने कैच छोड़ दिया, विकेट कीपर ने कैच छोड़ दिया है, दिवेश ने कैच छोड़ दिया है। एक बार फिर वही कहानी, पकड़ो क्या जीतो मैच, कैचेस विन द मैचेस। कैचेस छोड़ते तो बिल्कुल सामने वाले टीम के लिए भी मौका मिलता है। इस वक्त भाग्य का साथ मिलता हुआ खास करके बल्लेबाज जयेश को। बहुत ही खतरनाक बल्लेबाज है, आक्रामक बल्लेबाज है, लेकिन वो रिदम नहीं है, वो एक बार फिर फॉर्म में दिखाई नहीं दे रहे हैं। एक गेंद को आपको बल्ले के बीचों बीच खेलना है। हेमंत तैयार, सामना करेंगे हार्दिक। ऑनसेट पर स्ट्रोक, मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। परेश ने गेंद को फील्ड किया लेकिन तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है कुल मिलाकर 15 पर 15 पर लॉस ऑफ 1 विकेट, चेसिंग का टारगेट ऑफ 62 रन। चिकलपाड़ा और अमरदीप स्टार जलसर के बीच एक बहुत ही अहम मुकाबला आप देख रहे हैं। SP बॉयज बड़ी प्रेजेंट SP बॉयज ट्रॉफी 2023।
टिप्पा बहुत अच्छा था, ऑन साइड पर खेलना चाहते थे, बहुत दूर थे गेंदबाज के, जिस तरह से गेंदबाजी कर रहे हैं टिप्पा बिल्कुल ऑफ टाइम के बाहर था और इस गेंद को अच्छी तरह से भाप नहीं पाए, पढ़ नहीं पाए बल्लेबाज जयेश। अभी भी वो फॉर्म को ढूंढ रहे हैं, रबर बॉल का टूर्नामेंट है और सोच के साथ बल्लेबाजी करनी होगी। ऑफ टाइम के बाद बाहर गेंद, नीतीश कदम हमारी तरफ बढ़ रहे हैं व्हाइट बॉल का इशारा करते हुए। स्कोर 16 पर लॉस ऑफ 1 विकेट। 62 रनों का लक्ष्य है चिकलपाड़ा के सामने। टॉस जीता था चिकलपाड़ा ने, पहले फील्डिंग करने का फैसला लिया था। स्ट्राइकर पर जयेश, ये तुरुप का पत्ता है, हुकुम का इक्का। इस बार हवा में गेंद है, मिस्टर स्ट्रोक है, गेंद के नीचे हेमंत जिन्होंने ले लिया कैच। दूसरे विकेट का पतन, बड़ी मछली जाल में फंसी है और हेमंत ने बहुत ही शानदार कैच लिया है। इस महासंग्राम में देखते हैं जय बीच मैदान पर आप देख रहे हैं इस वक्त यावेळेला आयोजक आम्हाला माहिती देत आहेत, बॉल जर फुटला तर त्या परिस्थितीमध्ये जी घटना घडली म्हणजे आता तुम्ही आऊट झाला तर आऊट, सिक्सर गेला तर सिक्सर आहे, त्यामुळे यावेळेला जयेशला मैदानाच्या बाहेर यावं लागेल। सकाळी त्याची अनाउन्समेंट झाली होती, परंतु तरीसुद्धा पुन्हा एकदा ही अनाउन्समेंट तुमच्यासाठी मनात शंका होती, त्या शंकेचं निरसन करणं आमचं काम आहे। और फिलहाल हेमंत, बहुत महत्वपूर्ण यह कैच। सब्र रखो, अब इम्तिहान की घड़ी है, मेहनत और कोशिश जारी है, वक्त खुद कहेगा आ बेटा अब तेरी बारी है। एक कैच छोड़ा था आपने, उसके बाद आपने ही कैच पकड़ा है। उस वक्त बिल्कुल बहुत, मतलब जब कैच छूटता है ना तो बहुत सारे खिलाड़ी जो है ना उनकी तरफ देखते हैं, बहुत आलोचना होती है, बहुत सारी चीज़ें होती है, लेकिन आज बल्लेबाज जयेश का जो रंग था वो फीका फीका रहा, क्योंकि इस तरह से वो बल्लेबाजी नहीं करते। आज मिडल ऑफ द बैट एक भी स्ट्रोक इन्होंने नहीं खेल दिया और अब जाकर नए बल्लेबाज नवनाथ नंबर 4 पर बल्लेबाजी करने के लिए आए। रन संख्या 2 विकेट के नुकसान पर 16 रन। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, गति का बहुत अच्छा इस्तेमाल किया, गैप में खेलते हुए पीछा कर रहे खिलाड़ी, दोनों लेने का अवसर। गेंद के मिनट के हिसाब से बल्लेबाज बीच मैदान पर बल्लेबाज करते हुए नवनाथ। स्कोर फिलहाल अगर देखो तो रन संख्या कुल मिलाकर 18 रन, 62 रनों की जरूरत है। रबर बॉल का टूर्नामेंट, एक शानदार आयोजन, शुभम पाध्याय और उनकी सारी टीम, रोहिदास पाटिल, रॉकी और एसपी बॉयज के सारे हमारे जो कार्यकर्ता बहुत मेहनत कर रहे हैं। पाध्य परिवार पूरी तरह से जुड़ चुका है। दोबारा कट कर दिया बहुत खूबसूरती के साथ, शानदार तरीके से, टकाटक पटापट, कमाल का यह स्क्वायर कट, गेंद बॉलर के बाद 4 रन। मैग्निफिसेंट स्ट्रोक, काफी ऑफ टाइम के बाहर गेंद थी, मौका मिला और बैकफुट पर बिल्कुल तैयार थे बल्लेबाज इस गेंद को कट करने के लिए। शरीर का संतुलन अच्छा था, ताकत ज्यादा नहीं थी, टाइमिंग के ऊपर निर्भर थे, टाइमिंग और प्लेसमेंट बहुत ही कमाल की और इस चौके की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 22 पर 22 लॉस ऑफ 2 विकेट। और फिलहाल ये बहुत ही तगड़ा मुकाबला बीच मैदान पर चल रहा है। अमरदीप स्टार जलसार चिकलपाड़ा के बीच होगा मुकाबला और ये जो मुकाबला बिल्कुल एक बड़ा मुकाबला है, उसमें कोई संदेह नहीं है। और इस वक्त बीच मैदान पर चर्चा भी चल रही है, मैदान जंग में क्या होगा। इससे पहले एक रोचक मुकाबला समाप्त हुआ, बहुत बढ़िया बल्लेबाजी रही है और अच्छा फिनिश किया था बल्लेबाज ने, खास करके मराठी राज्य वेडी टीम के लिए। एक रोचक मुकाबला, एक दिलचस्प मुकाबला समाप्त हुआ था। स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए, मौका मिलेगा बल्लेबाज हार्दिक को जो 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं। जयेश और स्वप्निल के पारी समाप्त, स्वप्निल ने बनाए 12 रन, जयेश के बल्ले से 2 रन और नवनाथ एक खूबसूरत स्ट्रोक, क्या जबरदस्त स्ट्रोक था। टेनिस क्रिकेट में इस तरह के स्ट्रोक कम बार देखे जाते हैं। स्ट्राइकर पर हार्दिक, गेंदबाजी का बागडोर संभलते महेंद्र। आफ्टर 2 ओवर now score 22 for loss of 2 wickets, chasing a target of 62 रन। नेक्स्ट टाइम की तरफ गेंद है, अंपायर मुन्ना पठान हमारी तरफ बढ़ रहे, व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं। मिस्टर एक्स्ट्रा से रन संख्या 23 गेंदों का खेल है, 62 रनों की जरूरत है। मैच दोनों तरफ बना हुआ है,
ऑन सेट पर लॉन्ग ऑन, एक काउ कॉर्नर, मिड विकेट और डीप स्क्वायर लेग, एक फाइन डे पर खिलाड़ी तैनात। और जोरदार अपील, लेकिन अंपायर ने कहा कि गेंद लेग स्टंप के बाहर जा रही है। एक रन लेने का अवसर जरूर मिलेगा और लेग बाय का इशारा मुन्ना पठान कर रहे हैं। स्कोर की बात करें तो रन संख्या 24, 20 फॉर 4 फॉर लॉस ऑफ 2 विकेट। एक अच्छा ओवर, इस ओवर पे की बात करें तो वाइड बॉल आया था, उसके बाद में स्टंप के अंदर यहां गेंदबाजी कर रहे हैं, स्टंप के अंदर फिनिश करने का प्रयास। ऑफ साइड पर देखे तो ऑफ साइड पर इस वक्त एक खिलाड़ी थर्ड मैन बाउंड्री लाइन पर मौजूद है। पॉइंट स्टक और लॉन्ग ऑफ, आक्रमण किया, बहुत खूबसूरत स्ट्रोक, बेहतरीन टाइमिंग। ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, यह तो अपनी टीम की जरूरत देखते हैं। खूबसूरत छक्का। एक खूबसूरत स्ट्रोक था और बल्ले के बीचों बीच नवनाथ खेलते हुए। अब आपके पास गेंदे हैं 16 और जीतने के लिए 32 रनों की जरूरत। 62 रनों का लक्ष्य, गेंदबाजी करने का गेंदबाज तैयार। इस गेंद को खेल दिया ऑन साइड पर, काउ कॉर्नर पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील करते तब तक दोनों बल्लेबाजों ने एक रन मुकम्मल किया है और इसी सिंगल के साथ अब रन संख्या आगे बढ़ते हुए, स्कोर आगे बिल्कुल यहां जाता हुआ। जीतने के लिए 15 गेंदों में 31 रनों की जरूरत है। एक अच्छा मैच, बहुत अच्छा मुकाबला और दोनों तगड़ी टीमें बीच मैदान पर है, चिकलपाड़ा और अमरदीप स्टार जलदार। और दोनों के पास अनुभव की कोई कमी नहीं है। गेंदबाजी करने के गेंदबाज महेंद्र, ओवर तीसरा प्रगति पर। अच्छी तरह से कनेक्ट नहीं कर पाए, गेंद जाते हुए इस वक्त पॉइंट क्षेत्र में खिलाड़ी तैनात है और खराब फील्डिंग। 2 रन जरूर लेने वाले क्या, तीसरे के बारे में सोच रहे, तीसरे के बारे में मन बना लिया है और अच्छा थ्रो नहीं है। खराब फील्डिंग, बहुत ही खराब फील्डिंग पॉइंट पर, उसके कारण खामियाजा आपको भुगतना पड़ेगा। ये खिलाड़ी खासम खास है रोहिदास, लेकिन हाथ फील्डिंग बहुत खराब फील्डिंग। देखिए इससे प्रेशर रिलीज होने वाला है। अब जाकर आपके पास 14 गेंदों का खेल आना बाकी, रन संख्या कुल मिलाकर 34 है, 62 तक जाना है और समीकरण की तरफ आपको लेके जाऊंगा। समीकरण देखिए इस वक्त बना हुआ है, जीतने के लिए 62 का टारगेट और 14 गेंदों का खेल, 28 रनों की जरूरत है। मजबूर नहीं, मजबूत बनो। और इस वक्त संपर्क के साथ मैदान के अंदर उतरे खिलाड़ी नवनाथ, बहुत बेहतरीन स्ट्रोक ऑन साइड पर, काउ कॉर्नर पर खिलाड़ी तैनात थे। जब तक कि गेंद को फील करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया, या थोड़ी सी अनबन और उसका फायदा उठाते हुए 2 रन मुकम्मल किए हैं। डेगआउट में तालियों की आवाज मैं सुन रहा हूं, इसलिए मैंने कहा कि मजबूर नहीं, मजबूत बनो, उम्मीदवार नहीं, दावेदार बनो। यहां से अगर अच्छा खेलते जाएंगे तो बिल्कुल 5 इनाम है। 1 लाख का इनाम है, 50,000 का इनाम है, 25,000 का इनाम है, 20,000 का इनाम है। और एसपी बॉयज में बहुत ही बेहतरीन आयोजन, 5 इनाम, खूबसूरत ट्रॉफी आपका इंतजार कर रही है। अब जाकर स्कोर की बात करें, रन संख्या कुल मिलाकर 36 फॉर लॉस ऑफ 2 विकेट, चेसिंग ए टारगेट ऑफ 62 रन। एक अच्छा मुकाबला, बहुत अच्छा मुकाबला बीच मैदान पर चल रहा है। महेंद्र तैयार, सामना करेंगे नवनाथ। तुरुप का पत्ता, रीढ़ की हड्डी है नवनाथ, अच्छी पारी खेल रहे अपनी टीम के लिए। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, पॉइंट पर खिलाड़ी तैनात है, लेकिन यहां खिलाड़ी चेंज हुआ है और ये भी फंबल कर रहे हैं। खिलाड़ी चेंज हुए लेकिन एक बार फिर फील्डिंग का तरीका नहीं बदला। विकेट कीपर देखे, विकेट कीपर की रिएक्शन देखिए। काम का आलस और पैसों का लालच हमें महान बनने नहीं देता है। इस पर पॉइंट पर खिलाड़ी बदला लेकिन फील्डिंग करने का तरीका नहीं बदला है। अब जाकर स्कोर की तरफ आपको लेके जाऊंगा। 3 ओवर का खेल, स्कोर की बात करें तो रन संख्या कुल मिलाकर 38, आपके पास 12 गेंदे हैं और 24 रनों की जरूरत है। कई मैच जाएगा, एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। यू गए और यू आए।
बनता है चरित्र, और चरित्र जो बनता है राष्ट्र, तो बिल्कुल इस वक्त बीच मैदान पर अच्छा खेल चल रहा है और 12 गेंदों में 24 रनों की जरूरत। क्या मुकाबला चल रहा है, क्या मुकाबला चल रहा है। अमरदीप स्टार जलसार बनाम चिकलपाड़ा, एक बहुत ही बेहतरपूर्ण मैच। गच्चा घमासान, ज़्यादा समय ना ले, वक्त की बात करें तो इस वक्त 3:10 का समय हो गया है। जलपान के लिए खेल रुका हुआ था। जयेश पानी लेके मैदान के अंदर चले गए थे, मैदान के अंदर चला गया पानी। क्या बदलने वाली ये कहानी। 12 गेंदे और 24 रनों का लक्ष्य। बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट। एसपी बॉयज वेरी प्रेजेंट, एसपी बॉयज ट्रॉफी 2023, 1 लाख की नकद राशि और खूबसूरत ट्रॉफी। बॉल की जरूरत मैदान के अंदर, कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। देखिए इससे पहले मोमेंटम बल्लेबाजों के पास था, चिकलपाड़ा के पास था, और बीच मैदान पर कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। अगर आपके पास मोमेंटम है तो आपको उस मोमेंटम के साथ आगे बढ़ना होता है, लेकिन जलपान का खेल रुका हुआ है। जलपान में क्या एक बार फिर जो ब्रेक हुआ है उसके बाद में कमबैक करने का मौका मिलेगा अमरदीप स्टार जलसा टीम को। उनको विकेट चाहिए, ये मैच बचाने के लिए, डिपेंड करने के लिए विकेट चाहिए। अगर विकेट मिलेगा तो कमबैक करने का मौका मिल सकता है। और ये दोनों बल्लेबाज नवनाथ और हार्दिक सेंसिबल क्रिकेट खेल रहे हैं। इसके बाद में टॉस होगा और आई बाबा नीबा दांडाकाड़ी बनाम सरौली टीम के कप्तान। सरौली टीम के कप्तान को मैं दरख्वास्त कर रहा हूँ, प्लीज टॉस के लिए आइए। दांडाकाड़ी टीम से कर्णधार आपल्याला देखील विनंती, आपण टॉससाठी यायचंय। सरौली संघाचा कॅप्टन, मॅच सुरू असताना टॉस केला जाणार आहे। गेंदबाजी में अब हेमंत दूसरा ओवर लेके आए, सामने बल्लेबाज हार्दिक। अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद, टप्पा खाने के बाद उछालता, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, लेंथ बहुत बढ़िया। गेंद चलेगी विकेट कीपर की तरफ, रन बनाने का कोई अवसर नहीं है। 11 गेंदों का खेल और जीतने के लिए 24 रनों की जरूरत है। एक बेहतरीन टूर्नामेंट, शानदार आयोजन। एसपी बॉयज ट्रॉफीज की बात करें तो यह तीसरा साल और बेहतरीन मैच भी चल रहा है मैदान का। दिलचस्प मुकाबला बीच मैदान पर चल रहा है। टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है, ये परेशानी है। एक एंड पर अगर देखें तो लाजवाब बल्लेबाजी कर रहे बल्लेबाज नवनाथ, लेकिन दूसरी एंड पर हार्दिक स्ट्राइक रोटेट नहीं कर रहे हैं, प्रेशर बन रहा है। इसलिए जलपान के लिए जो खेल रुका हो, तो मेरे हिसाब से वो रुकना नहीं चाहिए था। मोमेंटम के साथ आपको आगे बढ़ने की जरूरत थी और मोमेंटम उस वक्त चिकलपाड़ा के पास था। अब थोड़ा सा खेल में पलटवार, हिम्मत ने शानदार गेंदबाजी की है और खास करके जयेश का विकेट गिरने के बाद जो भी जयेश का कैच इन्होंने लिया था उसके बाद में कॉन्फिडेंस उनका बढ़ता हुआ। अब 10 गेंदे 24 रनों की जरूरत। ऑन सेट पर अच्छा स्ट्रोक, गैप में खेलते हुए टाइमिंग बढ़ गया, दिल मचल के हो गया मोर। इस वक्त तालियों का बढ़ गया शोर। गेंद बॉल लेने के बाहर जाती भी गेंद, 4 रन चौका, मैग्निफिसेंट। 6 है, अच्छा स्ट्रोक। ये 9 गेंदों का खेल, जीतने के लिए 18 रनों की जरूरत है। ये चौका नहीं, सिक्सर है, बेहतर स्ट्रोक था। देखिए यहां से लगता है कि वन बाउंस गेंद बॉडी लाइन के बाहर चली गई, लेकिन सीधा बॉडी लाइन के बाहर चली गई। देखा फ्लैट छक्का था बल्लेबाज हार्दिक के बल्ले से। इस प्लेइंग ऑन 7, नाउ स्कोर मूव्स ऑन 44 for last up 2 wickets, just a target of 62 run. Now remaining 9 deliveries and need 18 run to win this match. It's a very good battle going on here between bat and ball. अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद थोड़ा सा अगर देखे तो वो ऊपर आई ऑन साइड पर खेलते हुए। ये बेहतर है कि बल्लेबाज हार्दिक नॉस्टकर इनकी तरफ चले गए हैं। हेमंत को चाहिए विकेट, अगर विकेट मिलेगा तो कमबैक करने का मौका। बल्लेबाजों के लिए मंत्र रहेगा क्रिक क्रिक क्रिकेट, डोंट थ्रो विकेट। आपको विकेट नहीं खोना है। आपके पास गेंदे शेष कुल मिलाकर अगर देखें तो 8 गेंदों में जीतने के लिए 70 रनों की जरूरत है। और आकाश में मुझे वो काले घने बादल ज्यादा दिखाई नहीं दे रहे, लेकिन बीच मैदान पर संकट के बादल जरूर मंडराते हुए हेमंत जी जान लगा के गेंदबाजी कर रहे हैं। सामने सेट बल्लेबाज नवनाथ, ऑन सेट पर गेंद दिया डीप स्क्वायर लेग पर, पीछे कोई खिलाड़ी नहीं है, गेंद बॉलिंग के बिल्कुल बाहर, गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका।
1 डजन रनों की जरूरत है, लेकिन मजा आएगा, कई मैच जाएगा। छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। यू गए और यू आए। मैच मैदान के अंदर 6 गेंदें और 12 रनों की जरूरत। नाउ रिमेनिंग 6 डिलीवरीज एंड नीड 12 रन टू विन दिस मैच। एक शानदार मुकाबला, एक रोचक मुकाबला, दिलचस्प मुकाबला चिकलपाड़ा और अमरदीप स्टार के बीच। मैं दरख्वास्त करना चाहूंगा खास करके इस वक्त आई भवानी दांडाखाड़ी टीम के कप्तान को, प्लीज कॉम्बॉक्स की तरफ आइए। और दोनों कप्तान तैयार है, बिल्कुल दोनों कप्तान तैयार है। एक जबरदस्त मुकाबला बीच मैदान पर चल रहा है, इसमें कोई संदेह नहीं है। ये गेंद हवा में, लिया कैच। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा क्रिकेट का रंग, रंग में भंग। नाउ नॉट बैक टू द पैवेलियन और प्राइसलेस विकेट है। में 12 रनों की जरूरत है। समय जिसका साथ देता है वो बड़े बड़ों को मात देता है। समय के साथ अगर आप नहीं चलेंगे तो परेशानी। इस वक्त नवनाथ ने शानदार बल्लेबाजी की, लेकिन फिनिशर बहुत महत्वपूर्ण है। फिनिश करना बहुत जरूरी, एक फिनिशर की जरूरत थी, वो रोल अदा नहीं कर पाए क्योंकि खिलाड़ी बहुत है। बिल्कुल इस वक्त आप देखें तो खिलाड़ी हजार है, खिलाड़ी लाखों है। हमें खिलाड़ी नहीं, हमें गेम चेंजर खिलाड़ी चाहिए। गेम चेंजर खिलाड़ी मिलेगा तो बात बनेगी। इस वक्त अगर देखें 5 गेंदों का खेल, 12 रनों की जरूरत है। अभी भी ये रास्ता इतना आसान नहीं है। इस मुकाबले की बात करें तो बिल्कुल एक कांटे की टक्कर बीच मैदान पर। पहली गेंद पर जयेश ने यहाँ एक इंपॉर्टेंट विकेट लिया है और नए बल्लेबाज आए हैं बिंकुश। ये भी बड़े बड़े स्ट्रोक खेलते हैं। दत्तकृपा ट्रॉफी में मैंने देखा था बहुत सारी गेंदें इन्होंने रास्ते पर भेज दी थी। टॉस हो रहा है, श्रीकांत भोईर इनके कर कमरे से टॉस होता हुआ और महेंद्र सरावली ने टॉस जीता। पहले फील्डिंग करने का फैसला। एक अच्छा मैच, फील्डिंग के जमा थर्ड मैन पॉइंट क्या पर इस तरह का लॉन्ग ऑन मिड विकेट की तरफ खिलाड़ी मौजूद है। सारे खिलाड़ी बॉन्डर पर फील्डिंग में तब्दीली हो रही है। फाइन लेग का खिलाड़ी बिल्कुल हटाया गया है। टिप्स के लेग पर खिलाड़ी है, फाइन लेग पर कोई खिलाड़ी नहीं है इस वक्त। और प्रमुख गेंदबाज के तौर पर जयेश अपने बॉलिंग मार पर तैयार। बिंकुश ऑन स्ट्राइक। पहली गेंद पर जबरदस्त प्रहार, गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर। सिक्सर, तालियां बजाने का मौका, करेक्ट शॉट। बहुत ही बेहतरीन फुल टॉस गेंद थी, पनिश किया है। जिसके अंदर होता है कुछ कर गुजरने का जुनून, उन्हें ही मिलता है कामयाबी का सुकून। और पहली गेंद बल्ले के बीचों बीच लगी है तो बिल्कुल यहां सुकून मिलने वाला है। अब जाकर देखें तो आपके पास अभी 4 गेंदों का खेल आना बाकी। जीतने के लिए बस 6 रनों की जरूरत। यहां एक अतिरिक्त खिलाड़ी, उनका उसका नाम मैं बताना चाहूंगा, प्रतीक बहुत अच्छा काम कर रहे हैं। ऑन साइड पर मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है। बाउंड्री पर एक काउ कॉर्नर पर 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए हैं लेट होते हुए खिलाड़ी। 2 रन मुकम्मल, तालियां दोबारा बजती भी। इस मुकाबले में बिल्कुल अगर देखें तो एक बार फिर बदलाव आता हुआ। मैच में पलटवार, 3 गेंदें 4 रनों की जरूरत। कठिन रास्तों से न घबराइए, कठिन रास्ते अक्सर खूबसूरत मंजिल की तरफ आपको लेके जाते हैं। और अब ये जो यू टर्न आया था, बिल्कुल 6 गेंदें 12 रन और पहली गेंद पर विकेट गिरने के बाद दबाव आया था बल्लेबाजों के ऊपर, वो दबाव थोड़ा सा कम कर दिया बिंकुश ने। स्कोर अब 3 गेंदें 4 रनों की जरूरत है। मैच समाप्त नहीं है, लेकिन एक बार गेंदबाज को सही होना है। फुल टॉस गेंद लैंड नहीं कर पा रहे तो बल्लेबाज ने गेंद को लैंड किया, बॉडी रन के बाद 6 रन। ब्यूटीफुल शॉट,
भीड़ में लगे तो उसको धक्का कहते हैं, हवा से उड़ के मैदान के बाहर जाए उसको छक्का कहते हैं, और बाजी में लाए पलटवार उसे हुकुम का कहते हैं। वेंकटेश ने इस मुकाबले में जान डाली है। पहले नवनाथ का बहुत अच्छा प्रदर्शन था, सेलिब्रेशन करने का मौका मिलेगा। SP बॉयज रबर बॉल ट्रॉफी म्हणजेच पालघरचा वर्ल्ड कप नेक्स्ट लेवल आणि त्यांचे